साठवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झालीय। बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ लागलाय। कोंब फुटल्यानं कांदा फेकण्याची वेळ आलेली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजेच कांदा उन्हाळी कांदा काढणीनंतर चांगल्या भावाच्या अपेक्षेनं तो चाळीत साठवून ठेवतात आणि गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्याने विक्री करतात। यंदा मात्र सुरुवातीला फारसा भाव मिळू शकला नाही। त्यातच बदलत्या वातावरणाचा साठवलेल्या कांद्याला फटका बसलाय। कांदा सडू लागलाय आणि त्याला कोंब फुटतायत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सडलेला कांदा आता फेकून द्यावा लागतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। इतके 4 महिने जाऊन पण भावाची परिस्थिती जर बघितली तर तोच भाव आहे आणि हा भाव जो 2100-2200 रुपयाचा आहे हा मला परवडणारच नाही। आता तर 2000च्या आसपासच कांदा विकतोय। जो मागील 15-3 आठवड्यापूर्वी जायचा 2400-2500 तो आता परत कमी झाला कांदा। आणि इकडची कांद्याची चाळीतली परिस्थिती बघितली तर पूर्णपणे कांदा आज बघितलाय मोड फुटले, सडतोय। अर्ध्याच्या वर कांदा आम्ही आज उकडे फेकू राहिलो। त्याच्यातून अर्धाच कांदा आमच्या हातात लागू राहिला। त्यामुळे परवडणार काहीच म्हणजे आम्हाला 2 पैसे पदरात पडायची अपेक्षा ती पण आज पडणार नाही।